अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराचे अध्यक्ष दीपक मानकर यांनी आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे। एका बलात्कार प्रकरणाच्या तपासामध्ये मानकर यांची राष्ट्रवादीमधील सहकारी शंतनू कुकडे याच्यासोबत झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत बनावट कागदपत्रे सादर केल्या प्रकरणी दीपक मानकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। मानकर यांनी आपली आणि पक्षाची बदनामी होत असल्याचे कारण पुढे करत राजीनामा दिला आहे, पण प्रकरणाचा अजून छडा लागलेला नाही। नेमकं प्रकरण काय आहे, दीपक मानकर यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे आणि त्यांच्यावरील गुन्हे आणि एकूण त्यांची राजकीय कारकीर्द आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। पुण्याच्या समर्थ पोलीस स्टेशन मध्ये एक तक्रार दाखल करण्यात आली। एका अल्पवयीन मुलीवरती अतिप्रसंग केल्याप्रकरणी पॉक्सो अंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर आणखी महिलांनी संबंधित आरोपीवरती पोलिसांकडे तक्रारी दिल्या होत्या। ज्या व्यक्तीविरुद्ध तक्रारी दिल्या होत्या त्या व्यक्तीचं नाव होतं शंतनू कुकडे। शंतनूला अटक करण्यात आली। पोलिसांनी तपास सुरू केला। हा तपास बरेच दिवस चालला आणि एक मोठं नाव या प्रकरणामध्ये समोर आलं। ते नाव होतं अजितदादांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचं। शंतनू कुकडे आणि दीपक मानकर यांच्यामध्ये जवळपास 2.25 कोटींचे व्यवहार झाल्याचा पोलिसांना आढळून आलं। याबाबत मानकर यांना विचारणा झाली असता त्यांनी खोटी कागदपत्रे दाखल करून पोलिसांची दिशाभूल केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे। प्रकरणाची माहिती समोर येताच मानकर यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे। अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे हा राजीनामा दिल्याचं माहिती कळते। या राजीनाम्यामध्ये मानकर यांनी आपले राजकीय वजन वाढत असल्याने काही राजकीय हितशत्रूंनी आपल्याविषयी केलेला हा कट असल्याचं सांगितलंय। या प्रकरणामुळे आपल्या पक्षाची बदनामी होत आहे, नेत्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलंय। राजीनामा दिल्यानंतर मानकर यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीमध्ये काही पदाधिकाऱ्यांनी आम्हीही राजीनामा देतो अशी भूमिका घेतली, तर काही पदाधिकाऱ्यांनी मानकर यांना राजीनामा परत घेण्याची मागणी केली, पण अजित पवारांनी हा राजीनामा अजूनही स्वीकारलेला नाही। प्रश्न हा उपस्थित केला जातोय की मानकर यांच्या या प्रकरणाशी काय संबंध आहे, त्यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला आहे। 2023 मध्ये दीपक मानकर हे राष्ट्रवादीचे पुणे शहराचे अध्यक्ष झाले। दीपक मानकर यांच्या पुढाकाराने शंतनू कुकडे राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाला। कुकडेला अल्पसंख्याक विभागाचं राज्य उपाध्यक्षपद देण्यात आलं। शंतनू गरजू मुलींसाठी हॉस्टेल चालवायचा। याच हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या 2 मुलींनी शंतनूवर बलात्काराचा आरोप केला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर शंतनूला अटक करण्यात आली आणि प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना शंतनू कुकडे आणि दीपक मानकर यांच्यामध्ये 1 कोटीहून अधिक रकमेचा व्यवहार झाल्याचे आढळून आले। पोलिसांनी मानकरांना चौकशी करता बोलावले असता मानकर यांनी सादर केलेली कागदपत्र बनावट असल्याचे पोलिसांना पडताळणी दरम्यान आढळून आले। त्यानंतर मानकर यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला। अगोदर शंतनू कुकडे आणि पाठोपाठ रौनक जैन आणि दीपक मानकर यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दीपक मानकर हे पुण्याच्या राजकारणातील एक जुनं नाव आहे। 2012 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 2014 मध्ये ते कसब्यामधून विधानसभा निवडणूक लढले। पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आणि माजी उपमहापौर अशी त्यांनी पद भोगली आहेत। 2023 मध्ये राष्ट्रवादीचे 2 गट तयार झाल्यानंतर मानकर यांनी अजितदादांबरोबर जाण्याचं ठरवलं। जुने 2023 मध्ये मानकर यांना राष्ट्रवादीचं शहराध्यक्षपद मिळालं। दीपक मानकर यांच्यावरती अनेक गुन्हे नोंद आहेत। वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्यांना तुरुंगवासही भोगावा लागलाय। दीपक मानकर यांचे व्यक्तिमत्व म्हणजे वादग्रस्त व्यक्तिमत्व असं समजलं जातं। मग ते कुठल्याही पक्षात असोत, त्यांचा एक कट्टर कार्यकर्त्यांचा वर्ग त्यांच्यासोबत असतो। राजीनामा दिल्यानंतर सुद्धा आपण अजित पवारांसाठीच काम करणार असल्याचं दीपक मानकर यांनी सांगितलंय। या प्रकरणामध्ये दीपक मानकर चांगलेच अडचणीमध्ये सापडले। सत्ताधारी पक्षाबरोबर असल्याचा फायदा त्यांना मिळतो की अजित पवार त्यांचा राजीनामा स्वीकारतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच विश्लेषणासाठी व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।